एक क्वेश्चन आपण सॉल्व करणार आहोत जो 6 मार्क्सचा आहे. ठीक आहे, जो 6 मार्क्सचा आहे. काय बरं का, द फॉलोइंग अँगल वेअर मेजर इन द रनिंग क्लोज टावर्स ABCDE. बघा आपण एक सर्वे केलेला आहे एक क्लोज टावर्सचा. एक एरिया आहे पूर्ण, याच्यामध्ये असे पॉईंट आहेत आपले ABCDE या पद्धतीने आपला क्लोज टावर्स आहे. ओके, असा एक क्लोज टावर्स आहे, याचा सर्वे केला आहे आपण. आता यांनी काय केलं, जसं की समजा हा A आहे, हा B आहे, हा C आहे, हा D आहे आणि हा E आहे. यांनी काय केलं, आपल्याला अँगल दिलेत बघा. हा अँगल A दिलेला आहे, हा अँगल B दिलेला आहे, हा अँगल C दिलेला आहे, हा अँगल D दिलेला आहे. हे सगळे अँगल दिले बघा, अँगल A, अँगल B, अँगल C, D, E पर्यंत अँगल दिले. म्हणलेलं आहे की बेरिंग ऑफ द लाईन AB बेरिंग ऑफ लाईन AB तुम्हाला 221 डिग्री 18 मिनटं 40 सेकंद दिलं आहे. तर तुम्ही उरलेल्या सगळ्या लाईनची बेरिंग काढा. ओके का, या पद्धतीने दिले आणि हे उदाहरण खूप जास्त सोपं आहे. ओके, बरं मग काय करणार बरं का, सगळ्यात जास्त बघा तुम्हाला बाकीच्या लाईनची बेरिंग जेव्हा काढायला लावतोय आणि एक लाईन जी आहे AB लाईन त्याची बेरिंग तुम्हाला दिलेली आहे. तुमची सुरुवात इथूनच करायची. काय करायचं, इथं उत्तराचा मान मारतो, इथं लिहायचं बेरिंग ऑफ लाईन. हे बघा उत्तर लिहितोय मी, बेरिंग ऑफ लाईन AB मला त्यांनी दिलेले. AB लाईनची बेरिंग मला दिलेली आहे. AB लाईनची बेरिंग म्हणजे 4 बेरिंग असते, ती किती दिले आहे हे बघा. बेरिंग ऑफ लाईन AB 221 डिग्री 18 मिनटे 40 सेकंड. तर 221 डिग्री 18 मिनटे 40 सेकंड ही बेरिंग आपल्याला दिलेली आहे, बेरिंग ऑफ लाईन AB. आता विचार करा, A आणि B लाईन जर आहे तो Bला जाऊन एंड होते, तो एंडचा पॉईंट कुठला आहे B. तर तुम्ही काय करायचं, अँगल B ॲड करायचा. काय करायचं, अँगल B ॲड करायचा. तर बघा बरं, अँगल B कुठला आहे, 114 डिग्री 55 मिनटे 40 सेकंद. तो 114 डिग्री 55 मिनिटं 40 सेकंद तुम्ही याच्यामध्ये ॲड करा. का बरं का, एंड पॉईंट बी होता, तो हे जर आपण ॲड केलं तर आपल्या लक्षामध्ये काय येईल बरं का, बघा 221 डिग्री 18 मिनटे, ठीक आहे, 114 डिग्री 55 मिनटे येईल. जर आपण व्यवस्थित बघितलं तर आपलं उत्तर किती येईल बघा. उत्तर बघा, एकदा चेक करून बघून घेऊ आपण. याचं उत्तर येते, मी नवीन टाकून दाखवतो म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेटर कसं वापरायचं कळून देईल. हे बघा, तुम्हाला दिलं आहे 225 डिग्री 18 मिनटे 40 सेकंद. बघा 221 टाकला, हा बटन दाबायचं बघा आम्हाला. 221 डिग्री 18 मिनटे 18, हे बघा 18 टाकलं, 18 मिनटे तेच बटन दाबायचं. पुन्हा 40 सेकंद 40 दाबायचं आणि पुन्हा तेच बटन दाबायचं. ओके, प्लस 114 डिग्री 55 40. तो काय करणार, 114 डिग्री 55 मिनटे 40 सेकंद. ओके, तर या पद्धतीने आपण हे टाकल्यानंतर आपलं उत्तर जे येते ते येते 336 डिग्री 14 मिनटे 20. ओके, तर मग आता जर बघायला गेला तर किती येईल, तो 336 डिग्री 14 मिनटे 20 सेकंद. लक्षात ठेवायचं, कॅल्क्युलेटरला परत ऑन करायची गरज नाही, त्याला रिसेट करायची गरज नाही, जसं तसं राहू द्यायचं. ओके का, तो इथपर्यंत आला. तर तुम्ही बघा बेरीज केल्यानंतर जे अंक येत आहेत हे 180पेक्षा जास्त आहे ना. 180पेक्षा जर का जास्त असेल तर याच्यातून 180 डिग्री मायनस करायचं. ओके, तर याच्यातून काय करायचं, मायनस डायरेक्टली बघा, मायनसची सिम्बॉल दाबा, मायनस 180 डिग्री. तो तुम्हाला भेटेल आता पुढच्या लाईनची बेरिंग 156 डिग्री 14 मिनटे 20 सेकंद. तर याचा अर्थ असा झाला, हे बघा हे काय आलं, पुढच्या लाईनचं आता बेरिंग आली, बेरिंग ऑफ लाईन ABBC किती मग ती बघा किती दिले, 156 डिग्री 14 मिनटे 20 सेकंद. आला इथपर्यंत. चला आता BC लाईनची बेरिंग आली असेल, तो एंड पॉईंट कुठला आहे C, तो अँगल C आपण काय करणार, ॲड. बघा आता अँगल C काय दिला आहे, अँगल C किती दिला आहे, 94 डिग्री 38 मिनटे 50. तो बघा टाका 94 डिग्री, ठीक आहे, 94 डिग्री 38 मिनटे आणि पुढे काय 50 सेकंद, तो 50 सेकंद. ओके, आता तुम्ही जर का याला सॉल्व करायला गेला, ते सेकंदचे 2 रेषा असतात, याला जर का तुम्ही ॲड करायला गेला, काहीच करायचं नाही कॅल्क्युलेटरला, जे आलं आहे त्याला कंटिन्यू करायचं. हे बघा 156 14 20 पर्यंत आपण आलेलो आहे, तुम्हाला 94 38 50 ॲड करायचा आहे. तो प्लस सिम्बॉल दाबायचा डायरेक्ट, प्लस 94 डिग्री 38 मिनटे, ओके, प्लस 50. ओके, या पद्धतीने जर तुम्ही बघितलं तर तुमचं उत्तर येते 250 डिग्री 53 सेकंद. बघा 250 डिग्री 53 आणि 10 सेकंड या पद्धतीने होऊन जाईल. बेरीज केल्याच्या नंतर हे बघून चेक करून घ्यायचं, 180पेक्षा जास्त येते तर तुम्हाला काय करावं लागेल, 180 याच्यामधून मायनस करावा लागेल. तर जे आन्सर आलं आहे आपलं त्याच्यामधून डायरेक्टली मायनस चिन्ह दाबा, 180 डिग्री मायनस करून टाका. किती येईल बरं का, हे येईल 70 डिग्री 53 मिनटे. तिथे ते बघा, तो 70 डिग्री
53 मिनिटे 10 सेकंड. इथे काय लिहिणार, ही काय असणार, बेरिंग ऑफ लाईन काय असणार, आता पुढची लाईन बेरिंग ऑफ लाईन ABC झाला तो हा असणार CD. काय असणार हा CD. एंड पॉईंट कुठला आहे याचा, अँगल D. तो अँगल D आहे. तो बघा बरं आता अँगल D किती आहे, अँगल D आपल्याकडे दिला 129 डिग्री 40 मिनिटे 40 सेकंद. तो लिहा 129 डिग्री 40 मिनिटे 40 सेकंद. तर आपण काय करणार बरं का, जे आन्सर आलेलं आता आहे 70 53 10 याच्यामध्ये अँगल ॲड करायचं. मला प्लस करू तुम्ही डायरेक्ट, प्लस 129 गेलं ते 70 डिग्री, ठीक आहे 53 मिनटे राईट, आणि इथं किती आहे 10, तर 10 सेकंद. याच्यात आपल्याला ॲड काय करायचं सांगा, 129 डिग्री 40 मिनटे 40 सेकंद 40 मिनटे, ठीक आहे 40 सेकंद. या पद्धतीने जर तुम्ही ॲड केलं तर ही बेरीज होऊन जाईल. आणि बेरीज झाल्यानंतर ऑब्झर्वेशन काय असतं आपलं, बेरीज झाल्यानंतर ऑब्झर्वेशन असतं बघा की ते 180पेक्षा जास्त आहे का कमी आहे. तो जास्त असेल तर 180 काय करा मायनस करायचं, 180 काय करा मायनस. याच्यातून 180 जर का मायनस केलं तर काय येईल बरं का, -180 डिग्री. ओके, तो आपला आन्सर काय येईल आता बघा, चेक करा 20 डिग्री. आता तुम्ही मायनस केल्याच्यानंतर आन्सर किती येते, 20 डिग्री 33 मिनटे 50 सेकंद. ओके, तो 50 सेकंद, ठीक आहे. मग आता आपण पुढे जर आपण बघायला गेलो तर पुढचं काय, आता जसं बी तुम्ही आता मायनस करून येणार, ही काय येणार बेरिंग ऑफ लाईन काय असणार ही ABCD, CDच्या नंतर DE, हा काय येईल आता DE. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला अँगल E आता ॲड करावं लागेल. बघा अँगल E काय आपल्याला, अँगल E आहे 112 54 30. सो 112 डिग्री 54 मिनटे आणि 30 सेकंड. ओके, मग बघा बरं का जी बेरीज आलेली आपली आता 20, याच्यामध्ये आपल्याला काय ॲड करायचं आहे, प्लस 112 डिग्री 54 मिनटे, ओके 54 मिनटे आणि 30 सेकंद. हे जर तुम्ही केलं तर किती आन्सर येतात बघा, हे आन्सर येतं आपलं आता बेरीज केल्याच्या नंतर 133 डिग्री 28 मिनटे आणि 20 सेकंड. ओके का, मिळालं. आता बेरीज केल्यानंतर जे पण येतं आहे ते सांगा बरं, 180पेक्षा मोठं आहे का कमी, 180पेक्षा कमी. म्हणजे आता आपल्याला 180 याच्यात काय करायचं आहे 180 ॲड करावे. मग करा, प्लसचा सिम्बॉल टाकला 180 डिग्री. मग हे काय येईल बरं का, आता हे झालं आपलं, आता हे आलं, हे किती आलं आन्सर बघून घ्या, 313 28 20. सो 313 डिग्री 28 मिनिटे 20 सेकंड. तर हे काय झाली, ही झाली बेरिंग ऑफ लाईन काय आली ही बेरिंग ऑफ लाईन आली आता EA. तर EAची बेरिंग आली. पुन्हा तुम्ही काय करणार, अँगल A ॲड करा. बघा अँगल A काय दिला आहे, अँगल A दिला आहे तुम्हाला 87 डिग्री 50 20. सो 87 डिग्री 50 आणि 20. मग करा बरं का याची बेरीज पटकन, याची बेरीज करा पटकन. हा ना, हे आहे ना जर फोन 401 डिग्री 18 मिनटे 40, बरोबर का. आता हे बेरीज केल्यानंतर तुम्हाला पुन्हा काय करावं लागेल, 401 म्हणजे 180पेक्षा जास्त आहे, याच्यातून 180 मायनस करा बाळांनो. जे आन्सर येईल ते काय येईल बघा सांगा. 180 जर तुम्ही मायनस केलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की याच्यातून 180 मायनस केल्यानंतर याचा आन्सर पुन्हा येतं आहे बाळांनो. इथं वरती लिहितो किती येते अँगल, 221 डिग्री 18 मिनटे 40 सेकंद, जे की ओरिजिनल ABची जी बेरिंग आहे त्याच्या एवढीच आहे. आणि हीच काय असते बेरिंग ऑफ लाईन AB, कारण गोल गोल फिरतायत ना तुम्ही, ABCDE पुन्हा ABC असं आहे ना. तर आता AB झाली, BC लाईन झाली, CD झाली, DE झाली, EA झाला, पुन्हा AB आला, AB पुन्हा हे आलं आणि तुम्ही सुरुवात याच्यापासून केली म्हणजे करेक्ट आले नाही. तो हे चेक आहे, आलं का लक्षात. तो इथपर्यंत जायचं, जिथून सुरुवात केली तिथपर्यंत जायचं म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे.